आम्हाला संतोष भैयाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे. त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत. ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर बसलेला असू दे, आत्ताही ते सुद्धा सगळे पाहिजेत. सुट्टी नाही. कोण करायचं आणि काय करायचं ते माझा प्रश्न नाही. मला एवढंच माहिती आहे, त्यात मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, त्या खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी जे जे उभा राहिले, ज्यांनी ज्यांनी खून करायचे प्रयत्न केले आरोपींना वाचवायसाठी, सरकारकडे एरझऱ्या घालल्या, ते एरझऱ्या घालणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजे. आम्हाला संतोष भैयाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे. त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत. ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर बसलेला असू दे, आत्ताही ते सुद्धा सगळे पाहिजेत. सुट्टी नाही. कोण करायचं आणि काय करायचं ते माझा प्रश्न नाही. मला एवढंच माहिती आहे, त्यात मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, त्या खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी जे जे उभा राहिले, ज्यांनी ज्यांनी खून करायचे प्रयत्न केले आरोपींना वाचवायसाठी, सरकारकडे एरझऱ्या घालल्या, ते एरझऱ्या घालणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजे.